सभापती महोदय, पुण्यामध्ये सभापती महोदय लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या ह्याच्या अगोदर म्हाडानी प्रकल्पाला मान्यता दिली होती सभापती महोदय. 56 इमारती आहेत, त्यात 3, 4, 6 इमारती असं एकत्रित क्लस्टर करून घेऊन पुनर्विकास वेगवेगळ्या लोकांनी करायचं आणि ते म्हाडानी मान्यता देऊन त्या ग्रुपनी पण देखील खाजगी विकासाकडनं आणि महापालिकेकडनं प्लान देखील पास झालेला आहे. असं असताना देखील काही लोकांच्या तक्रारीवरती किंवा काही राजकीय ह्याच्या दबावामुळे किंवा एका वेगळ्या पद्धतीने तिकडचे लोकप्रतिनिधी भूमिका मांडल्यामुळे तिकडे आता त्याला स्थगिती दिलेली आहे. आता काय आलं सभापती महोदय, सर्व लोक आंदोलन करतायत आणि घंटानाद आज सुरू करण्याचं काम करतायत. आपल्या माध्यमातून शासनाची विनंती आहे की त्या संबंधित लोकांशी बोलून घेऊन चर्चा करून घेऊन त्यातून मार्ग काढावा. अन्यथा काय होणार आहे की लोकप्रतिनिधी एका बाजूला आणि लोक एका बाजूला असं होता कामा नये आणि परत उपोषण आंदोलनाला सुरुवात होता कामा नये. सभापती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीने दखल घ्यावी. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही. आपण सगळ्यांना माहिती आहे, टेक्नॉलॉजीच्या जगात आपण राहतो हे पण सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यातनं आपल्यासारखे जे समजदार ग्रुप असेल ते आपल्याला अटॅच आणि डिटॅच कसं व्हायचं किंवा कनेक्ट आणि डिस्कनेक्ट कसं व्हायचं हे आपल्याला माहिती. पण असा एक ग्रुप आहे की ज्यांना माहितीच नाही की एकदाचं ते एंटर केलं त्यांनी त्या डिजिटल जंगलामध्ये की परत यायचं त्यांना माहिती नाही. मग अशा वेळेस काय पाहिजे, तर म्हणून आम्ही हा तरुण ग्रुप एक घेतलेला आहे ज्यांना आम्ही इंटर्नशिप देतोय त्यांना आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय. आणि या ट्रेनिंगच्या दौऱ्यातनं आम्ही डिजिटल वेलनेस एक्सपर्ट तयार करत आहोत. आणि ते समाजामध्ये जाऊन जाऊन ते काउन्सिलिंग करणं, पॅरेंट्सचं काउन्सिलिंग किंवा मुलांची काउन्सिलिंग आणि कशा पद्धतीने आपण अटॅच आणि डिटॅच व्हायचं या बाबतीतला हा प्रोग्राम आम्ही रन करत आहोत. तुमचे कुठले तरुण मुलं असतील ज्यांना जॉईन व्हायचं, तरुण मुलं का, कारण की तरुण मुलांमध्येच जास्त याचं मोबाईलचा जास्त वेळ लागला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याच लेवलची मुलं जेव्हा जाऊन त्यांना समजवतील, सांगतील की एक्झॅक्टली कशा पद्धतीने ह्या टेक्नॉलॉजीचा सदुपयोग करायला पाहिजे आणि आपली मेंटल हेल्थ आपण कशी जपायला पाहिजे. म्हणून हा वर्ग मला माहीत नव्हतं तो तेच मुलं आलेले तसं. तर हे ते इंटर्नशिपचे आम्ही दिलेलं आहे त्यांना आता ऑलरेडी. आणि हे मुलं ऑलरेडी आता ट्रेनिंग घेत आहेत. आणि असे 10 नाही, 12 नाही, हजारो नाही, लाखोने आम्हाला स्टुडंट तयार करायचे. तर जेवढेही तुमच्याकडे असतील, कारण हे मिशन खूप मोठं आहे आणि जास्तीत जास्त हात याला लागणार आहेत. म्हणजे आपण बघतोय तेवढं नाही, आपल्याला फक्त ते छोटेसे एक छोटी स्क्रीन दिसते, पण त्या स्क्रीनच्या आहारी गेलेले असे करोडोने लोक आहेत की ज्यांना आता मानसिक अवस्था त्यांची एवढी खराब झालेली आहे की त्यांना खरंच मदतीची गरज आहे. आणि आता समाजसेवा म्हणजे काय, तर आता या एरियात आता समाजसेवेचं जास्त आपल्याला मदत लागणार आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करते की जेवढेही तरुण मुलं असतील संस्थेला कॉन्टॅक्ट करा आणि त्या मुलांना आम्ही ट्रेन करणार आहोत. आणि त्यांना पुढे जाऊन त्यांचं ते उपजीविका पण होणार आहे. त्यांच्यासाठी तर ती उपजीविका कोणी त्यांना क्लासेस, जसं तुम्ही योगाचे क्लासेस घेतात तसं जाऊन ते पण क्लासेस घेऊ शकतील. त्यांना जे अर्निंग करायचं असेल ते करू शकतील. पण आता त्यांना आम्ही ट्रेनिंग मात्र फ्री ऑफ कॉस्ट देतोय आणि पुढेही फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. कारण आमचा हा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. इथं पैशांचं काहीच ट्रान्झॅक्शन होत नाही, इथं फक्त ट्रान्झॅक्शन होतं ते मानवतेचं. आणि मानवता आम्ही जपतोय, तुम्ही पण जपा, एवढंच आम्ही ट्रान्झॅक्शन करतोय. तर सगळ्यांनी तुम्ही पुढे यावायचं सर. एक मिनिट. मी एक काँग्रेसचा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आपले मित्र आपल्या प्रभागातले ओंकार कदम तसेच ते रिक्षा चालक आहे. त्यांना रिक्षा जे चालक आहे त्यांना जो त्रास होत आहे ना, तो त्रास ते आता आपल्याला दाखवतात. महिलांना त्रास होतो. इथं स्वच्छतागृह चांगलं नाही आहे, स्वच्छतागृह खूप खराब आहे आणि या बाजूला रोड व्यवस्थित साफ करत नाही आहे. कृपा करून हे बघून घ्या तुम्ही काय काय करून आहे. आणि प्रशासनाला एवढी विनंती आहे, बघून घ्या.
फोटो काढा आपला तिकडे. हे बरेच वर्षापासून कंप्लीट केलेली आहे त्यावरती. केली का? कंप्लीट केली का? पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव झालेला आहे आणि त्याचा काल अनुभव घेतला. काल विश्वविक्रम म्हणजे किती विश्वविक्रम, इतका भरभरून प्रतिसाद मिळाला. 1,52,300 पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीचे वाचनाचे फोटो आमच्याकडे आलेत. त्यात 7.5 लाख लोक सहभागी झालेत आणि त्या तरुणांचा सहभाग मोठा होता. 17 ते 22 या वयोगटातली मॅक्सिमम संख्या होती. ओव्हरऑल याच्यामध्ये महिलांची संख्या खूप जास्त होती आणि मला असं वाटतं हा जगात कधीही न घडलेला, कुठेही न घडलेला हा प्रसंग होता, ज्याचा प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटला पाहिजे. असा शांतता पुणेकर वाचत आहे. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी एक खूप मोठी चळवळ सुरू झाली आहे, हे यातनं लक्षात आलंय. 13 पासून आपला पुस्तक महोत्सव सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे प्रचंड कार्यक्रमांची रेलचेल आहे. या पुस्तक महोत्सवामध्ये जवळजवळ एकूण 900 स्टॉल असणार आहेत सगळ्या प्रकारचे. त्यात केवळ पुस्तकांचे 800 स्टॉल या सगळ्याचे असणार आहे. देशभरातल्या सगळ्या भाषांचे स्टॉल असणार आहे. सगळे प्रकाशक असणार आहेत, नामवंत आहे सगळ्याच्या मध्ये. उद्या दुपारपर्यंत प्रकाशकांचे लॉट पडतील स्टॉलचे आणि परवा संध्याकाळपर्यंत प्रदर्शन पूर्ण लागून तयार होणार आहे. 13 तारखेला दुपारी 5 वाजता उद्घाटन आहे. 13 तारखेला 2 वाजता पुण्यातल्या 100 महाविद्यालयांच्या 5,000 विद्यार्थ्यांची एक ग्रंथदिंडी मॉडर्न महाविद्यालयातनं निघणार आहे आणि ती फर्ग्युसनला दुपारी 4 वाजता पोहोचेल आणि त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची खूप रेलचेल आहे. रोज संध्याकाळी नॅशनल, इंटरनॅशनल वेगवेगळ्या प्रकारचे बँड आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचे वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि या सगळ्यांचा रोज संध्याकाळी एक खूप मोठा सांस्कृतिक मेळा या ठिकाणी भरणार आहे. साहित्य महोत्सव आहे पुणे लिट फेस्ट, त्याचेही जवळजवळ 30 सेशनमध्ये 150 वक्ते असणार आहेत.